नमस्कार मंडळी. आपल्याकडे सर्वच लाडू पौष्टिक असतात आणि तुम्हाला तर माहिती आहे ते सगळे शुद्ध देशी गाईच्या तुपातच बनतात. आता हे नाचणीचे लाडू आहेत. हेच असे लाडू आहेत की ज्याची मी रेसिपी न शेअर करता सुद्धा मला भरपूर ऑर्डर आलेले आहेत त्याच्या. आणि हे जे पीठ आहे ना ते सुद्धा मी अगदी मोड वगैरे आणून म्हणजे नाचणीला मोड आणून छान सावलीमध्ये वाळवून असं मी त्याचं पीठ तयार करते. आता याची व्हिडिओ मी एक दिवशी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आधी मी तुम्हाला रेसिपी सांगून घेते. तर हे जे पीठ आहे ना ते मी 2 किलो लाडूचं घेतलेलं आहे. तर त्याला मी 1 किलो तूप वापरलेलं आहे. 1 किलोला जरासं कमी असं तूप यायला लागतं आणि ते छान खमंग असा सुगंध दरवळेपर्यंत त्याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर. आणि ते चांगलं भाजून झाल्यानंतर मी लगेच त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे. गूळ मी जितकं आपले नाचणीचं पीठ असेल ना त्याच्या अर्ध्या प्रमाणात गूळ घेतलेला आहे. आणि तो गूळ अगदी बारीक असा चिरला आहे आणि पीठ गरम असताना त्याच्यामध्ये मी टाकून घेतला होता आणि मिक्स करून घेतला होता आणि झाकून ठेवलं होतं. त्याच्यामुळे आपला जो गूळ आहे ना तो नरम होतो छान आणि मिक्सरमध्ये पटकन वाटता येतं. आणि भरपूर प्रमाणामध्ये ड्रायफ्रूट आपल्या प्रत्येक लाडूमध्ये असतो. त्याचप्रमाणे ह्या नाचणीच्या लाडूमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट दिसतील. ड्रायफ्रूट कोणते कोणते आहेत? काजू, बदाम, पिस्ते, मनुके सगळं काही आहे. वेलचीची पूडसुद्धा आहे, जायफळची पूडसुद्धा आहे. त्याबरोबर खोबरं आहे, खसखस आहे. जे डिंकाच्या मेथीच्या लाडूमध्ये भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट पडतात ना ते सर्वच आहे. आता हे सर्व एकत्र केल्यानंतर मिक्स करून घेतलं आणि परत एकदा मिक्सरमधून वाटून घेतलं. कारण मिक्सरमधून वाटल्याशिवाय आपल्या या लाडूला बाइंडिंग येणार नाही आणि लाडू वळले जाणार नाहीत. म्हणून हे छान वळलेले आहेत लाडू आणि आपले सगळे लाडू तयार झाले. आपले हे लाडू खूप चविष्ट आहेत. अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत. मला खूप मुलींचे मेसेज येतात. ज्या मुली प्रेग्नेंट आहेत तर त्यांना माझ्याकडून डिंक मेथीचे लाडू घ्यायचे आहेत. बऱ्याच जणींची बुकिंगसुद्धा आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आत्ता कोणते लाडू खाऊ शकतो? तर हे नाचणीचे लाडू खाऊ शकता, मुगाचे खाऊ शकता, ड्रायफ्रूटचे खाऊ शकता. तर बऱ्याच मुलींची ना मला खूप जबरदस्तीने रिक्वेस्ट होती की ताई हे लाडू प्लीज प्लीज बनव. मी आधी हे लाडू बनवायचे नाही. खूप उशीर लागला मला त्या लाडूंसाठी. कारण की तुम्हाला माहिती आहे माझा पसारा ऑलरेडी खूप वाढलेला आहे. तर त्याच्यातून तर मला वेळ मिळत नव्हता. पण बऱ्याच मुलींची रिक्वेस्ट असल्यामुळे मग मी शेवटी ते लाडू करायला घेतले आणि त्या सर्वांना ते खूप आवडले. आपले लाडू खूप चविष्ट असतात, खुसखुशीत असतात आणि सर्वच लाडू आपले शुद्ध देशी गाईच्याच तुपात असतात. आपल्याकडे डिंक, मेथी, ड्रायफ्रूट, हिरव्या मुगाचे लाडू, त्याचबरोबर हे नाचणीचे, आळीवाचे लाडूसुद्धा मिळतात. त्याचबरोबर पुडाची चटणीसुद्धा मिळते. सर्व प्रकारचे मसाले मिळतात जसं की कांदा, लसूण, कोल्हापुरी मसाला, काळा मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा मिळते. हे सर्व जर का तुम्हाला मागवायचं असेल ना तर वर जो नंबर दिलेला आहे ना त्याच्यावर फक्त हाय पाठवा. तुम्ही हाय पाठवलात की आपली वेबसाईट येऊन जाईल माधवी शॉप म्हणून. त्याच्यावरून तुम्ही शॉपिंग करू शकता. चला तर मग बाय. परत भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्याकडे हे शुद्ध देशी गाईचं तूपसुद्धा मिळतं.